एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा. कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील. तेव्हा आता कोडं सुटलं. पोलीस, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, विष्णू चाटे, अजून कोणतरी सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात आहे. त्या चित्रीकरणात जे काही ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यावर सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. आता सरकारला कशाची वाट बघायची? म्हणजे सरकारने काय लावलंय काय?